ग्रामसेवकाच्या वेतनातून पैशांची वसुली, खडकी ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार. मालेगाव तालुक्यातील खडकी येथील ग्रामपंचायतीच्या 4 वेगवेगळ्या खात्यांवरून 74,44,000 रुपयांचा अपव्यवहारात ग्रामसेवकाच्या वेतनातून प्रतिमाह 20,000 रुपये वसूल केले जात आहेत. तर त्या काळातील तत्कालीन दोघा सरपंचांच्या मालमत्तेवर सदर रकमेचा बोजा चढविण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी व लेखापरीक्षण अहवालानुसार ज्या विकास कामासाठी सदर रक्कम काढण्यात आली त्याबाबत ग्रामपंचायतीकडून चौकशी दरम्यान कागदपत्र उपलब्ध झाले नाहीत. खडकीच्या तत्कालीन सरपंच अर्चना निवृत्ती देवरे यांच्या मालमत्तेवर 22,79,802 अपारित रकमेचा बोजा लावण्यात आला आहे. तत्कालीन सरपंच प्रतिभा प्रशांत सूर्यवंशी व प्रशांत शिवाजी सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर अपहारित रक्कम 16,42,480 रुपयांचा खडकी ग्रामपंचायतीच्या नावे बोजा चढविण्यात आला आहे. ग्रामसेवक सुनील भिका खैरनार यांच्या मासिक वेतनातून 2 वर्षापासून 20,000 रुपये महिन्याप्रमाणे वसुली करण्यात येत आहे. 150 अर्ज, 4 उपोषणे, ग्रामसेवकाच्या वाट्याची 50% अपहारित रक्कम 39,22,282 पैकी 5,84,000 रुपये वसूल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामसेवकाची विभागीय चौकशी सुरू आहे. हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी मोरे यांना 150 माहिती अधिकार अर्ज वापरावे लागले. 4 वेळेस उपोषण आंदोलन केले. या प्रकरणाच्या निमित्ताने गैरव्यवहाराविरोधातील संघर्ष किती जटिल आहे याचा पाठपुरावा करावा लागतो हेही पुढे आले आहे. माहिती अधिकार 66 कायद्यामुळे ग्रामसेवक, सरपंच यांनी अपहार केलेली शासनाची रक्कम खडकी ग्रामपंचायतला परत मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. शशिकांत कदम, गट विस्तार अधिकारी, मालेगाव. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेला दिलेला माहिती ग्रामपंचायतीचा गैरव्यवहार सिद्ध झाला आहे. 5,84,000 रुपये ग्रामसेवकाच्या पगारातून वसूल करून ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीच्या खात्यात सदर रक्कम वर्ग करण्यात आली आहे. प्रदीप मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ते, खडकी, तालुका मालेगाव. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती निमगुळ तालुका धुळे शाखेतर्फे व्यसनमुक्त सप्ताहानिमित्त आज बोरकुंड व विंचूर शाळेत कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम शाळेच्या आवारात व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी पोस्टर प्रदर्शन विद्यार्थ्यांनी अवलोकन केले. नंतर महाराष्ट्र अनिसचे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी तंबाखूजन्य पदार्थ व दारू याबद्दल सविस्तर माहिती दोघं शाळेतील विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर सर्वांसोबत शेवटी प्रतिज्ञा घेतली. खाणार नाही गुटखा, पिणार नाही बियर, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर, चला व्यसनाला बदनाम करूया, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या शाळेमध्ये आज आम्ही व्यसनाचे पोस्टर लावलेले आहेत. मोठ्या प्रमाणात व्यसनाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते होऊ नये. व्यसन विरोधी अभियान काय व्यसनापासून अलिप्त राहणं हे अत्यंत काळाची गरज आहे. या हिशोबाने एक शाळेचे विद्यार्थी हे पोस्टरचं बॅनर हे लावलेले आहेत त्याचं अवलोकन करत आहेत आणि ते सुद्धा निश्चितच व्यसनापासून दूर राहतील असं मी खात्री देतो. मरणाची इतकी का घाई, व्यसनाला आयुष्य नाही अशा रीतीने जया अंगी मद्यपान, त्याची कृत्य अशी मान का अशा रीतीने तो मत्सर करतो, मारामारी करतो, शिवीगाळ करतो, खून करतो, बदला, कपाट, दंगल, वासना, कट अशा हे दारूची बाटली लिहिली आहेत आणि अशा रीतीने लोक करत असतात. हा व्यसनाचा विळखा करी घात जीवनाचा अशा रीतीने तंबाखू, दारू, सिगरेट असे लिहिलेले आहेत. आपल्या जीवनाचा घात करत असतात. चला पुढे या. एकच प्याला आपण आयुष्यातून गेला अशा रीतीने लिहिले. दारूची आस आणि मृत्यूचा घास, कुटुंबाचा नाश अशा रीतीने हे पोस्टर सुद्धा लिहिलेले आहेत. नंतर एकच प्याला करून जीवन गेला हे सिगरेट बद्दल लिहिलेलं आहे. सिगरेटचा मृत्यूचा शॉर्टकट, अनमोल जीवनाचा अंत झटपट अशा रीतीने बसलो होतो नशेच्या वाहनात. बऱ्याच वेळेला वाहन चालवत असताना लोक दारू पितात, बऱ्याच वेळेला एक व्यसन करतात आणि अशा या परिस्थितीमध्ये मोठे अपघात होत असतात आणि व्यसनाने केले स्मशानात मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत असतात. तर ते होऊ नये. कुणी व्यसन गाडी चालवताना करू नये. व्यसनाची वाळवी तरी शरीराची चाळणी. बऱ्याच वेळेला शरीर आपलं हे होऊन जातं. व्यसन टाळा, व्यसनाला ठेवून